आणि यानंतरची बातमी अहमदनगरमधून आहे। अहमदनगर इथल्या मॅकडोनाल्ड येथील रेस्टॉरंटमध्ये मिळणाऱ्या विविध पदार्थांमध्ये चीज सदृश पदार्थ वापरला जात होता। हा आदेश अहमदनगर पुरता मर्यादित असला तरी ते राज्यातील मॅकडोनाल्डच्या सगळ्याच रेस्टॉरंटला लागू आहे। या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी केली जाणार असल्याचं अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त अभिमन्यू काळे यांनी सांगितलंय। या संदर्भात अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त अभिमन्यू काळे यांच्याशी प्रतिनिधींनी संवाद साधलाय, पाहूया। मॅकडोनाल्डच्या पदार्थांमधून चीज गायब झाल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली आणि अखेर मॅकडोनाल्डच्या पदार्थांची नावं जी आहे ती बदली करावी लागली आहेत। आपल्यासोबत अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त अभिमन्यू काळे आहेत। सर, खरं तर ही सगळ्यात मोठी कारवाई आहे। काय नेमकी कारवाई केलेली आहे, काय याचे परिणाम होतील? मॅकडोनाल्डच्या अहमदनगर येथील जे आउटलेट होतं त्याच्यामध्ये ज्यावेळी तपासणी केली त्यावेळी त्यांच्या जे पदार्थ आहेत त्यामध्ये चीज अशा प्रकारचा किंवा चीजी अशा प्रकारचा उल्लेख होता, जो कायद्यानं असा अभिप्रेत आहे की जर 100% चीज असेल तरच तुम्ही चीज म्हणू शकता। परंतु चीज ॲनालॉग किंवा चीज सदृश्य पदार्थ वापरले असतील की जे पदार्थ तसं वापरणं कायद्याने परवानगी पण आहे, परंतु तसं असेल तर तुम्ही ग्राहकांना स्पष्ट सांगावं लागतं हे चीज आहे का चीज सदृश्य पदार्थ आहे। त्यामुळे त्यांना नोटीस देण्यात आली होती आणि त्याच्यावर त्यांनी अन्न सुरक्षा आयुक्त म्हणून आमच्या कार्यालयामध्ये अपील केल्यानंतर त्या अपिलावरची सुनावणी होऊन त्यांना काही एक एज्युकेटिव्ह आणि आमच्या लीगल पद्धतीने ऑर्डर करण्यात आलेली आहे आणि त्याच्यानुसार त्यांना ते पदार्थ वापरताना जर तसा उल्लेख नसेल तर ते यांना बंदी घालण्यात आलेली होती। आता त्यांच्याकडून सुधारणा करण्यात आलेली आहे। काय नेमकं उद्देश त्यांचा, म्हणजे काय मार्जिन रेशोचा होता की आणखी कशा कुठल्या कारणास्तव ते वापरलं गेलं जात नव्हतं? नाही, आता त्याच्यामध्ये FDA म्हणून आमचा त्या अँगलने आम्ही पाहत नाही। ग्राहकांना तुम्ही जे खायला देत आहात त्याची माहिती स्पष्टपणे देणे आणि त्याच्यामध्ये जे घटक आहेत, न्यूट्रिएंट्स आहेत, त्यांची सविस्तर माहिती देणं या दृष्टीने FDAचं लक्ष असतं आणि त्या दृष्टीने आम्ही पाहत असतो। आणि नुसतं एकच ब्रँड नव्हे, आम्ही सर्वच ब्रँड पाहत आहोत आणि सर्वच ब्रँडवरती योग्य त्या प्रकारे तपासणी केली जाईल। पाहतो आपण ग्राहकांना योग्य ते मिळते की नाही, आणि फक्त मॅकडोनाल्ड्स नाही तर इतर ब्रँडसुद्धा यांच्यावरती सुद्धा आमची नजर आहे आणि योग्य ते ग्राहकांना मिळते की नाही याच्यावरती सुद्धा नजर असल्याचं अभिमन्यू काळे यांनी म्हटलं पाहायला मिळतंय। कॅमेरामॅन इरफान शेख सराजुने ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।